आणि आताची एक मोठी बातमी आहे। मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे आणि सीएसएमटी कडे जाणाऱ्या सर्व जलद लोकल गाड्या या रखडलेल्या आहेत। ओव्हरहेड वायरवरती बांबू पडलाय आणि त्यामुळे वाहतूक खोळंबलेली बघायला मिळतेय। त्यामुळे सकाळच्या वेळेला कामावरती जाणाऱ्या प्रवाशांचा आणि चाकरमान्यांचा काहीसा खोळंबा होऊ शकतोय। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे आणि याविषयी बोलूयात। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। अक्षय, वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि याच्यामध्ये माटुंगा स्टेशनच्या बाजूला एक कन्स्ट्रक्शन साईट आहे। त्या कन्स्ट्रक्शन साईट वरून काही बांबू जे आहेत बांधकामाला वापरण्यात आलेले ते बांबू हे ओव्हरहेड आहे। त्याच्यामुळे सीएसएमटीकडे जाणारी जी जलद लोकलची वाहतूक आहे ती सध्या थांबलेली आहे। जोपर्यंत हे बांबू बाजूला करण्यात येत नाहीत तोपर्यंत ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा सुरवठा करून लोकल पुढे जाणार नाही। सध्या तरी अनेक लोकल ज्या आहेत त्या सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या या माटुंगा आणि कुर्ला तसंच घाटकोपरच्या दरम्यान थांबलेल्या आहेत। एकामागे एक सगळ्या लोकल उभे आहेत कारण बांबू 3 ते 4 बांबू आहेत जे त्या ओव्हरहेड वायरवर सध्या पडलेले आहेत। आता मध्य रेल्वेशी बोलणं झालेलं आहे आणि मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर बांबू बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात येईल। मात्र हा जो बिघाड आहे तो बाहेरच्या कारणामुळे झालेला आहे। बाहेरून काही बांबू जे आहेत ते पडलेले आहेत मध्य रेल्वेने स्पष्ट केले। अगदी अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।